सोडिला संसार माया तयावरी फार. देव भक्तांवर प्रेम करतो. कोणत्या भक्तावर? त्या भक्ताचं चिन्ह तुकोबऱ्यांनी सांगितलंय. ज्यानं संसार सोडला, देव त्याच्यावर प्रेम करतो. कुणावर? कोणावर प्रेम करतो? ज्याने संसार सोडला, देव त्याच्यावर प्रेम करतो. आपल्यावर करतोय का देव? आपल्यावर प्रेम करतोय का? नाही. का बरं? कारण आपण संसार सोडलेला नाही. बया, मग काय आता भगवे कपडे घालून निघून जावा का काय? संसार सोडून द्यायचा म्हणजे घरदार, बायको, पत्नी, पती, मुलं, बाळ, प्रॉपर्टी सगळं सोडून द्यायचं, हिमालयात जाऊन बसायचं म्हणजे देव प्रेम करेल का? संसार सोडायचा म्हणजे सगळं दान देऊन टाकायचं का? खऱ्या अर्थाने आज कीर्तन कशा निमित्त आहे? सेवानिवृत्ती. आदरणीय श्री हरिभक्त परायण रामदास मामा कोरके यांची सेवानिवृत्ती आहे. त्या किर्लोस्कर कंपनीनं आहे, मी ते सांगाल शेवट, कागदात लिहिले, पाठ नाही माझ्या. त्या कंपनीनं आज मामांना निवृत्त केले. काय वय मामा तुमचं आता? 58. तुम्ही 33 वर्ष काम केलं तुमच्या कंपनीनं. तुमच्या त्या कंपनीच्या साहेबांनी, मालकांनी तुम्हाला वयाच्या 33व्या वर्षी निवृत्त केलं. का बरं? म्हणजे इथं रिटायर होणारे भरपूर आहेत. का बरं केलंय? यांचं काम नाही आवडत त्यांना? काही तक्रार आहे यांच्याविषयी? हे दुश्मनी त्यांची नाही. का निवृत्त केलं यांना? आदराने. आता तुम्ही थांबून घ्या. सेवानिवृत्त म्हणजे तुम्ही आता थांबून. का बरं? काम चांगलं करत नाही का? हे इतक्या वर्ष केलं, आता करत नाही का? मग का ही निवृत्ती का? त्यांच्या दृष्टीनं आता त्या कंपनीमध्ये जे काम आहे ते काम करण्याची ताकद, काम करण्याची कॅपॅसिटी आता तुमच्या या वयोमानात बसत नाही. ती शक्ती कमी पडत असावी, किंवा जो कायदा आहे, करार आहे, त्या नियमाप्रमाणे तुम्हाला सेवानिवृत्त केलं. अहो, संसारातले माणसं जर हा नियम पाळतात, मग परमार्थात हा नियम नाही का? बर, आता यांची सेवानिवृत्ती, हे ज्या पदावर काम करत होते ते पद रिकाम का? आता तिथं कोणीच नाही का काम करणार? त्यांचे तर नुकसान होईल. मग हे ज्या मशीनवर म्हणा, ज्या पदावर काम करत होते, आता तिथलं काम कोण पाहिल? कोण पाहिल? दुसरा माणूस येईल ना बदली. त्यांचं काम अडणार नाही. यांच्या जागेवर दुसरी व्यक्ती येऊन ती काम करेल. मग प्रपंचात पण तसंच आहे ना महाराज. कधीतरी सेवानिवृत्ती घ्या ना. का? त्यांच्या दृष्टीनं या शरीरात ते लोखंडी काम करण्याची ताकद नसावी, म्हणून त्या ठरलेल्या वयामध्ये सेवानिवृत्ती देता. कधीतरी आपण पण आपल्या मनानं म्हणा ना, आता संसाराचा भार उचलण्याची ताकद माझ्यात राहिलेली नाही, मी संसारातून मला निवृत्त व्हायचं. मग कोण भरून काढायला जागा येतील ना मागची माणसं, ते पाहतील ना पुढे संसाराचा कारभार. बदली माणूस येईल. हा प्रपंच असाच पुढे जाणार आहे. कशावरून? अहो, आपला बाप सेवानिवृत्त झाला म्हणून संसाराचा ताबा आपल्याकडे आला का नाही? आपण संसारातली निवृत्ती घेतली तर बरोबर मागच्याहून पुन्हा संसार पुढे घेऊन जाणार आहे. जर संसारामध्ये सेवानिवृत्ती लागते तर परमार्थात अंतःकरणातली सेवानिवृत्ती का नसावी? विठ्ठल शरीरानं काम सोडलं, शरीराने संसार सोडला, तेव्हा नाही करत देव प्रेम. शरीरानं काम सोडल्या, सोडणाऱ्यांवर नाही प्रेम करत देव.
देव त्यांच्यावर प्रेम करतो ज्यानं चित्ताने अंतकरणातून संसार ज्यानं सोडलेला आहे, भगवान त्याच्यावर प्रेम करतो. विठ्ठल आता अंतकरणातून संसार कसा सोडायचा? माझ्याकडे लक्ष द्या, तिकडे बघू नका. कसा सोडायचा अंतकरणातून संसार? कशी त्या संसाराला तिलांजली व्हायची? मी नेहमी एक उदाहरण सांगत असते, तुमच्या सगळ्यांच्या परिचयातले. महाराज तुकोबराय काय आपल्यापेक्षा आगळे वेगळे नव्हते दिसायला, ते या संसारात राहत होते. आपल्यासारखं शरीर होतं तुकोबरायला, आणि आपल्यासारखं संसारातले कामधंदे करत होते. प्युअर व्यापारी होते तुकोबराय, प्युअर. एक एक पैशाचा हिशोब तुकोबरायांनी संसारात सांभाळलेला आहे. असे एवढी टपरी होती तुकोबरायांच्या वडिलांच्या काळात, दुकानाची एवढी टपरी होती छोटी. अशी प्रगती केली तुकोबरायांनी, भलं मोठं दुकान टाकलं. आसपासच्या 25-30 खेड्यातले लोक होलसेल माल घ्यायला तुकोबरायांकडे येत होते. एवढी प्रगती केली. म्हणजे ते काय असे जन्माला आले आणि थोडे मोठे झाले आणि लगेच परमार्थाला लागले असं नाही. कसून संसार केलेला आहे तुकोबरायांनी. संसारातून बाजूला नाही गेले, शरीरानं प्रपंचच केला तुकोबरायांनी, पण वृत्तीनं. कधी वृत्ती तुकोबरायांची देवाकडे वळाली? ज्या दिवशी तुकोबरायांना संसाराचा स्वभाव कळाला त्या दिवशी. फलकट हा संसार येथे सार भगवंत. ज्या दिवशी हा प्रपंच टरफल्यासारखा वाटतो ना महाराज, निकामी, त्या दिवशी त्याला म्हणावं लागत नाही परमार्थाकडे चल म्हणून. आपोआप त्याची वृत्ती परमार्थाकडे होते. मग या संसारात राहून कसं निवृत्त व्हावं? कसा देवाकडे आमची वृत्ती न्यावी? कुणासारखं राहावं? एक उदाहरण मी नेहमी सांगते, तुमच्या ऐकण्यातलं पण आहे. नारळ माहिती तुम्हाला? नारळ, नारळातले 3 प्रकार. ते किराणा दुकानदाराकडे, फलके मामा, नारळाचं पोत आहे ना, दुकानात नारळाचं पोत असतं. ते नारळ संपत चालतात. शेवटी त्याच्यामध्ये 7-8 नारळ शिल्लक राहिले का मग दुकानदार म्हणतो नारळ संपायला आले. पुढे यात्रा आहे, उत्सव आहे, सण आहे, सप्ताह आहे, नारळ लागणारे आपल्याला, भाऊबीज आहे, पोतं आणलं पाहिजे. मग ते नवीन पोतं घेऊन येतात. आता नवीन पोतं आणून उभं केल्यावर मागच्या पोत्यातल्या 7-8 नारळांचं काय करायचं? काय करता मामा? कोण नुकसान करून घेईल? नव्या पोत्याच्या त्या वरच्या नारळांवर ते वर नारळ जुने ठेवले जातात. आता आपल्याला काय माहिती जुने आहेत का नवे? आपण येतो त्यातलं ते एक नारळ घेतो, चांगलं आहे, घेऊन जातो ते नारळ. मग ते मंदिरात जातो आपण, वाढदिवस असतो म्हणा, आपला नवस असतो म्हणा, यात्रा आहे, उत्सव आहे, काही जे असेल ते, त्या निमित्तानं आपण ते नारळ देवाला वाहतो म्हणा, नारळ फोडतो म्हणा. तर बऱ्याच वेळेला काही नारळ फोडल्यावर कसे निघतात? खराब निघतात ना. काही नारळ खराब निघतात, काही नारळ नासकेच राहतात, काही नारळ नासकेच राहतात. आणि मग नासलेल्याला कोणी जवळ घेतं का? ते फोडलं, ते खराब निघालं, मग आपण काय म्हणतो त्या नारळाला? वा, पावलं. मग ते पावल्याला घरी घेऊन येता ना? नाही, केवढ्याला आहे नारळ? भाई तुम्ही 40 रुपयाचं नारळ तिथंच ठेवून येता, एवढ्या उधार? विकत घेतलंय ते 40 रुपयाचं, कसं ठेवणार तुम्ही तिथं? अहो पावलंय ना म्हणून कुठे ठेवायचं? म्हणजे त्यानं कधी नारळच पाहिलेले नाही त्याला ठेवायला. पावल्याला खराब आहे म्हणून त्या कुणाला? देवाला. नारळातला पहिला प्रकार, काही नारळ नासके असतात, नासक्यांना दूरच करावं लागतं, पहिला प्रकार. नारळातला दुसरा प्रकार, काही नारळातले खोबरे लई चिगट, कवटीला सोडती, पांढरा शुभ्र निघतं ते खोबरं, त्याचा काही विषय नाही. पण इतकं कवटीला चिटकलेलं असतं ते
प्रसाद वाटणाऱ्याला जर आपण ते वाटायला गेलो तर ते कवटीतून निघतच नाही. लय काही नारळ लय चिटके आहेत बघा. सोडायचाच नाही संसार. काही नारळांना पक्के चिटकलेले आहेत, काही खोबरे कवटीला. पण नारळातला तिसरा प्रकार असा आहे, काही नारळ असे आहेत कानाजवळ घ्या, असे हलवले का त्या नारळामध्ये गुडगुड 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 आवाज येतो. म्हणजे काय? म्हणजे आतमध्ये खोबरं आहे, पण त्या खोबऱ्यानं काय केलेलं आहे, नारळातच राहून नारळाच्या कवटीला सोडून दिलं. त्यानं नारळ सोडलं नाही, नारळाच्या बाहेर आला नाही, तो स्वतःहून येऊ शकत नाही. मग काय करायचं? नारळातच राहायचं, कवटीतच राहायचं, पण कवटीशी संबंध ठेवायचा नाही. असंच राहायचंय आपल्याला, संसारातच राहायचंय. संसारी असावे असने नसावे, संसारी असावे असने नसावे, संसारी असावे असने नसावे, संसारी असावे असने नसावे. संसारी असावे असोनी नसावे, संसारातच राहायचं, पण संसारातले शिंतोडे चित्तावर उडू नाही द्यायचं. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमल जळी जैसे, अलिप्त कमल जळी जैसे, हो अलिप्त कमल जळी जैसे, अलिप्त कमल जळी जैसे, सत्यवाद करे संसार सकल, सत्यवाद करे संसार सकल, अलिप्त कमल जळी जैसे, अलिप्त कमल जळी जैसे, सत्यवादी करे संसार सकाळा, सत्यवादी करे संसार सकाळा, अलिप्त कमल जळी जैसे, अलिप्त कमल जळी जैसे. अलिप्त कमळ जळी जैसे. कमळ कुठं राहतं? चिखलात, पाण्यात. पण चिखलाचा आणि पाण्याचा थेंब सुद्धा तुम्ही कमळाच्या फुलावर टाकून बाबर, पाण्याचा थेंब सुद्धा पाकळीवर थांबत नाही, राहायचं पाण्यातच, पण पाण्याचा लवलेश ठेवायचा नाही. तसं संसारातच राहायचं. हरि भजनी ढवळील जग, हरि भजनी ढवळील जग. हरि भजनी ढवळील जग, हरि भजनी
धवळील जग भजनीय धवळील जग अरे भजनीय धवळील जग धवळीले जगा हरी भजनी हे धवळीले जग. पाण्यात कमळानं राहावं पण पाण्याशी संबंध नाही ठेवावा. तसा आपण संसारात राहावं पण संबंध संसाराचा आणि शरीराचा असावा, चित्ताचा नसावा. कारण संसार करणं हे शरीराचं काम आहे आणि भगवंताचं चिंतन करणं हे चित्ताचं काम आहे. त्या चित्तानं एवढं देवाचं चिंतन करावं का जग चिंतनानं धवळून टाकावं. कळी काळाचा लाभ चुकवा एवढं चिंतन करावं. प्रपंच सोडायचा नाही महाराज, आपल्याला सोडता पण येणार नाही, आपल्या मनात सोडायचा पण नाही, तो वाईट नाहीये. फक्त संसाराचा वापर कसा करून घ्यायचा हे ठरवता आलं पाहिजे, हे समजलं पाहिजे. या संसारात राहा, शरीराला शरीराचं काम करू द्या. काय असतं, शरीराचा इंद्रियाचा विषय वेगळा आहे आणि मनाचा विषय वेगळा आहे. इंद्रियाचं खाद्य वेगळं आहे आणि मनाचं चित्ताचं खाद्य वेगळं आहे. ज्याचं त्याचं खाद्य, ज्याचा त्याचा आहार ज्याला त्याला द्या, काहीच बिघडत नाही. विषय सेवन करणं इंद्रियांचं काम आहे ना, करू द्या. मनाचं काम नाहीये विषयाचं सेवन करणं, मनाचं काम देवाचं चिंतन करणं आहे. म्हणून शरीरानं प्रपंच करा आणि चित्तानं भगवत नाम चिंतन करा. देव त्याच्यावरच प्रेम करतो जो शरीरानं प्रपंच करतो पण मनानं अखंड त्याचं चिंतन करतो. मग काय करायचं आता आपण? आता सेवानिवृत्ती झाली, एकच काम आहे, शरीरानं याच कुटुंबात राहायचं. मुलं, पत्नी, मुली, नातेवाईक, गणोगत याच्यातच राहायचं, यांना सोडून जायचं नाही कुठं. पण वृत्तीनं भगवंताचं चिंतन करायचं. आणि भाग्यवाने अशी रिटायरमेंट भेटली ना. आज किती तारीख आहे? 3 तारीख आहे. अजून 12 दिवसांनी निघायचंय आपल्या. काय ऐन टाइमवर मोक्यावर रिटायरमेंट दिली पांडुरंगाने. 12 दिवसांनी पिशवी भरा आणि मामा चला वारीला निघा, राहू नका घरी. का बरं जायचं वारीला? महाराज काय वारीचा अनुभव असतो माहितीये? मी परवा आमच्याकडे एक महाराज आहे, त्यांची तरुण मुलगी वारली, घरवर गेले होते. आता ते महाराज आहे, त्या नारळासारखेच राहतात. ते संसारात शरीरानं राहतात. मुलगी वारली तरी मुलीची चर्चा नाही. आम्ही घरवर बसलोय तिथं, त्या मुलीचा विषय बी नाही, काय नाही, छातीत चमक निघाली गेली. सगळा विषय परमार्थिक. वारी जवळ आले म्हणून सगळे वेद वारीचे लागले. त्यांना वय झालंय त्यांचं, ते सोहळ्यात जातात. आता थकले, आधी मध्ये जात असते. ते अनुभव सांगत होते वारीचा. त्यावेळी आम्ही सोहळ्यात गेलो आणि बरडला मुक्काम होता. बरड तर पालखी थांबली आणि विसावा होता, म्हणजे मुक्काम होता. तर आम्ही आमचं कागद, अंतरण्याचा कागद टाकला ना, आता आम्हाला पडायचं. तर शेजारी एक भोसरीची माऊली होती बाई, तिनं तिथं तिचं कागद टाकलेला होता आणि ती तिथं झोपली. तर मग ते म्हणे, मी माझ्या मित्रांना म्हणलं, बा ती माऊली झोपलेली तिकडं, थोडंसं आपण आपलं इकडं लांब टाका बा, नको आपला तिला धक्का लागायला म्हणून. आम्ही टाकला आणि आता पडणार, आम्ही अंग टाकणार आणि ती बाई उठून बसली म्हणे. आता ते म्हणे, मला वाटलं आता भांडणार. आता बायांचं कसं राहतं माहिती आहे तुम्हाला? बाई 3 वाजत नाही तर इतक्या पिशव्या वाजतात. काय असतं पिशवीत काय माहिती आहो, नुसत्यात खडखड 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 खड, झोपच येत नाही. ते प्लॅस्टिकच्या पिशव्या नका आणू बाई तुम्ही, लई वाजत त्याला. भांडते का काय बो ही बाई? ती उठून बसली ती म्हणे, बाबा झोपू नका,
2 मिनिटं मला काय म्हणायचं तेवढं माझं ऐकून घ्या, मग तुम्ही पडा. नक्कीच आताही आपल्याला काहीतरी बोलणार. मग ते म्हणे, बरोबर ठीक आहे आई बोला ना. म्हणे मी आज कित्येक वर्षापासून माऊलीच्या सोहळ्यात चालते, वारीत चालते. या वारीचा अनुभव माझा ऐका आणि मग झोपा. बरं सांगा म्हणे तुमचा. ती म्हातारी होती, ती तिच्या तारुण्यातला अनुभव सांगत होती. ती म्हणे मला मुलगी आणि माझी मुलगी कॉलेजला होती. तर त्या 2-3 मैत्रिणी कॉलेजला सुट्टी झाली आणि बस स्टॉपवर उभ्या राहिल्या घराकडे यायला. म्हणजे मी कोणाकडे गेले ते पाटील शिवलिंग स्वामींकडे, हा त्यांचा अनुभव. तर मुली बसलेल्या त्या उभ्या होत्या, आता बसची वाट बघणार आणि घरी येणार. बस आली, 2-3 मुली गाडीत बसल्या आणि माझी मुलगी तशीच उभी राहिली स्टॉपवर. पहिली गाडी आली गेली, दुसरी आली गेली, तिसरी आली गेली, तरी पोरगी गाडीत बसली नाही. तिच्या भोवताली 3 बाया उभ्या होत्या. तर त्या 3 बायांनी तिला नजर कैद केलं. नजरबंदी काय प्रकार असेल, नजर कैद केलं त्या मुलीला. तिची इच्छाच होत नव्हती बसमध्ये चढण्याची, ती चढलीच नाही. अर्धा 1 तास निघून गेला, संध्याकाळ झाली, मुलगी घरी आली नाही, गेली असेल कुठं मैत्रिणीकडं. रात्री 8 वाजले 9 वाजले, मुलगी घरी आली नाही. मग यांची पळापळ चालू झाली, कुठे गेली कुठे. तर त्या महिलांनी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मुलगी तशी स्टॉपवर उभी ठेवली आणि 7च्या गाडीत पोरगी टाकली आणि पोरगी मुंबईला नेली विकायला. त्या मुलीचं सुदैवच म्हणावं लागेल, मुंबई सारख्या शहरात सुद्धा मुलगी विकल्या गेली नाही, तिचा भावच नाही झाला. बायांनी मुंबईमधून मुलगी कोल्हापूरला नेली. तिच्या सुदैवानं कोल्हापूरलाही तिला त्या बायकांना पाहिजे तशी किंमत मुलीची आली नाही. कोल्हापूरून पोरगी गाणगापूरला आणली, तिथे मुलीचा व्यवहार झाला नाही. मग मुलगी आमच्याकडं नाशिक रोड स्टेशनला आणली, रेल्वेत बसवली आणि मुलगी नागपूरला चालवली. या सगळ्या भानगडीत 8 दिवस होऊन गेले. त्या पिरियड मध्ये त्या मुलीचा बाप 3 वेळा आत्महत्या करायला गेला. माझी मुलगी अशी नाही, पण लोकांनी बेजार केला ना. 8 दिवस झाले, पोरगी गेली पोरगी गेली पोरगी गेली पोरगी गेली, कुठं गेली कोणासोबत गेली काहीच माहित नाही. त्या बापाला ते सहन होत नव्हतं. पहिल्यांदा विहिरीत उडी मारायला गेला तर साथीदारांनी पकडून आणला. दुसऱ्यांदा गळफास घ्यायला गेला तर ती बायको म्हणे मीच वाचव. आणि तिसऱ्यांदा बाटली पेणार तर पोरांनी वाचव. 3 वेळा त्या बापाला वाचव. मुलगी नागपूरच्या ट्रेन मध्ये बसवलेली आहे आणि गाडी नाशिक रोडून रेल्वे निघाली काय एक्सप्रेस असली तरी शेगावला थांबते, कारण ते तीर्थक्षेत्र आहे. आणि गाडी शेवगावला थांबली. शेगावला गाडी थांबली, ती पोरगी नजर कैद होती ना, ती त्यामुळे हालचालच करत नव्हती, ती काही बोलतही नव्हती, कुठं जातही नव्हती. आता मुलगी आपल्या ताब्यात 8 दिवसापासून कुठं जात नाही, म्हणून त्या 3 जणी म्हणल्या चला आपण खाली स्टेशनला जाऊन नाश्ता करून. 3 पण उतरल्या, नाश्ता करायला गेल्या आणि त्या पूर्ण खिडकीतून पाहिलं तर खिडकीतून तिला बोर्ड वाचायला मिळाला, शेगाव संस्थान. एवढाच बोर्ड. तिची थोडीशी झापडच उडाली. गजानन महाराज शेगाव संस्थान तिनं वाचलं, नावून तिची झापडच उडाली. पोरीच्या लक्षात आलं मी कुठे. तिने इकडं तिकडं पाहिलं, संधी साधली, पोरगी रेल्वेच्या खाली उतरली. स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर तिथून गजानन महाराजांच्या मंदिराकडे न्यायला संस्थांच्या गाड्या फ्री असतात, भाडं नाही लागत. पोरगी गाडीत जाऊन बसली त्या संस्थांच्या. गाडी भरली आणि गाडी शेगावला गेली. यांचा नाश्ता झाला आणि त्या गाडीत आल्या तर पोरगी नाही. पोरगी संस्थानमध्ये गेली, मंदिरात गेली, गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यावर पोरगी एकदम फ्रेश झाली. तिचं झापडच उडालं. मूळ स्थितीमध्ये मुलगी आली आणि मग तिथं रडायला लागली, मम्मी पप्पा ती पोरगी करायला लागली. संस्थांच्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. मोठी पोरगी कॉलेजवाली. मग तिला विचारलं नेमकं काय झालं. तिनं हा सगळा प्रकार सांगितला. 8 दिवसापासून मी कोणत्या धुंदीत ते मला माहित नाही, माझे आई वडील सुटलेले. मग तिनं पोलीस स्टेशनला माहिती दिली. तिच्या वडिलांना त्यावेळेला STD कॉल होते, STD फोन होते, मोबाईल नव्हते.
एसटीडीवर तिथल्या भोसरीच्या पोलीस स्टेशनला फोन केला गेला गजानन महाराजांच्या संस्थांमधून. तिच्या आई वडिलांना बोलवण्यात आलं. मग तिचे आई वडील तिच्या त्या शेगावला त्या मुलीला आणायला गेले. तर ती माऊली सांगत होती, मी वर्षानुवर्ष माऊलीच्या सोहळ्यात चालते. मी माझ्या पांडुरंगाला माऊलीला सांगितलं, तुझी वारी करते, तुझं चिंतन करते, अखंड तुझी साधना करते. 8 दिवसापासून माझं लेकरू नाहीये, तुझ्यावर जबाबदारी आहे. निष्कलंकितपणे माझी मुलगी माझ्या ताब्यात आणून देणं. माझी मुलगी परत आली, मी कधीच माऊलीच्या सोहळ्याला विसरणार नाही. जिवंत आहे तोपर्यंत वारी करणार. हा वारीचा अनुभव. विठ्ठल विचार करा ना महाराज, कोरोनाच्या काळात कितीतरी लोक मेले. का ठेवलंय जिवंत भगवंतानं आपल्याला? आभार माना, काहीतरी करण्याकरता आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. आता सोडा या संसाराची निवृत्ती, सोडा या प्रपंचाची ही सगळी प्रवृत्ती, सोडून द्या हे सगळं. म्हणजे शरीराने नका सोडू, वेळ प्रसंगाला प्रपंच बघावा पण लागतो, संसारात उभं पण राहावं लागतं. वेळ प्रसंगाला तर संसारामध्ये संघर्ष पण करावा लागतो. पण तेवढ्या पुरता करा, उरलेला सगळा आयुष्यातला कालावधी भगवत नाम चिंतन करता घाला. प्रपंच संसार वृत्तीने ज्यानं सोडला, भगवान त्या भक्तावर प्रेम करतो. विठ्ठल महाराज, भगवान अर्जुनावर प्रेम करतो. भगवान अर्जुनावर प्रेम करतो, त्याचा सारथी झालाय. मग अर्जुनानं संसार सोडलेला आहे का? अर्जुन संन्यासी आहे का? अर्जुनाला पत्नी मुलं बाळ नाहीये का? अर्जुनाला पत्नी आहे. किती? अर्जुनाला किती पत्नी? बोला ना, किती? 4 पत्नी अर्जुनाला. 1 द्रौपदी, 2 सुभद्रा, 3 चित्रगंधा आणि 4 उलुपी. त्या उलुपीनच त्याचा मुलगा जिवंत केलेला आहे अर्जुनाचा. गोड चरित्र आहे. जाऊ द्या, तिकडे नाही जायचं मला. बायका किती त्याला? 4. तरी भगवान प्रेम करतो अर्जुनावर. त्याचा सारथी आहे, त्याचा रथ हाकतो, त्याचे पाय आपल्या हातावर घेतो, त्याची सेवा करतो. त्याच्याकरता एवढा युद्धभूमीमध्ये थांबला. द्वारका त्यानं सोडून दिली. 18 दिवस भगवान अर्जुना करता थांबला. का बरं? त्याला तर 4 पत्न्या आहे. आणि इकडे तर तुकोबराय म्हणतात भगवान त्याच्यावर प्रेम करतो. सोडीला संसार. अर्जुनानं सोडलाय का? मग नाही. शरीरानं संसार सोडायचाच नाहीये, अर्जुनानं सोडलेला पण नाहीये. मग अर्जुनानं संसार कसा सोडलेला आहे? माऊल्यांनो, अर्जुन जर झोपले ना, अर्जुनाच्या जवळ बसलं तरी जय श्री कृष्ण आवाज येत होता. कोण म्हणत होता? कोण म्हणत होता? हा जप कोण करत होता? अर्जुन नाही. अर्जुनाच्या अंगावरचे रोम ना रोम जय श्री कृष्ण भजन करत होते. ज्याच्या अंगावरचा रोम भजन करतोय, का देवाना त्याचं सारथ्य पण नाही करावं? विठ्ठल त्याचं चिंतन करण्याकरता संसाराच्या कामातून भगवंतानं आपल्याला निवृत्ती दिलेली आहे. आता निवृत्ती आल्यावर प्रवृत्तीकडे नाही जायचं महाराज. आमचे दादा तेच शिकवतात आम्हाला, विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज. सगळ्यांच्या नंतर समाधी घेतली, प्रवृत्तीवर कधीच नाही आले. खरं पाहिला गेलं तर इतकी निवृत्तीनाथांची खऱ्या अर्थानं माऊलींना या जगामध्ये मोठं जर कुणी केलं असेल तर निवृत्तीनाथ दादांनी केले. पण निवृत्तीनाथांपेक्षा जास्त उद सोहळा कुणाचा आहे? माऊलीचा सोहळा निवृत्तीनाथांच्या सोहळ्यापेक्षा मोठा आहे. का? मी निवृत्त आहे, मला पुन्हा प्रवृत्तीवर कधीच यायचं नाहीये. जो शरीरानं चित्तानं जो निवृत्त झाला, भगवान त्याच्यावर प्रेम करतो. सोडीला संसार माया तयावरी फार फार प्रेम करतो भगवान.
भगवान, त्याच्या प्रेमाला मर्यादा नाहीये. मग कसं ओळखायचं भगवान प्रेम करतो? तर तो प्रेम करतो त्याचं चिन्ह धावे चाले मागे मागे धावे चाले मागे 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 धावे चाले मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे सुख दुःख सायांगे सुख दुःख सायांगे सुख दुःख सायांगे धावे चाले धावे चाले धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे सुख दुःख साये आगे सुख दुःख सायांगे मागे मागे किती प्रेम करतो भगवान. माया तयावरी फार फार प्रेम करतो, फार प्रेम. किती प्रेम करतो? थोडं व्यवहारातलं बोलू का? म्हणजे अध्यात्मातलंच आहे, पण ते पटण्याकरता थोडं व्यवहारात आणते. आपली बहीण एखाद्यानं पळवून नेली, काय करू आपण त्याला? जीव घेऊ त्याचा. यानंच अर्जुनाला सांगितले माझी बहीण घेऊन जाय. तुवा होऊनी संन्यासी चोरून नेली माझी भगिनी. ज्ञानोबराय बोलतात, मी नाही. यानं सांगितलं अर्जुनाला दादाचा प्लॅन आहे, सुभद्रा दुर्योधनाला देण्याचा प्लॅन आहे. माझी इच्छा नाही. मग काय म्हणणं आहे तुमचं? घेऊन जा माझी बहीण, पण अर्जुनाच्या रूपात नको नेऊ. संन्यासाचा वेश घेऊन ये माझ्या बहिणीला. म्हणजे स्वतःची बहीण ज्यानं नेली हा त्याच्यावर प्रेम करतो. माया तयावरी फार. त्याच्या मायेचं काय चिन्ह आहे? तर धावे चाले मागे मागे. त्याच्या मागे धावतो, त्याच्या मागे चालतो आणि त्याच्या पुढे पण उभा राहतो. मागे पुढे वो फाराये सांभाळेत, मागे पुढे उभा राहे सांभाळेत. मागे पुढे बाळाचे मालिके मागे पुढे उभा राहे संभाळिते. आलिया दाता निवारया, आलिया दाता
करीत आलिया आघात निवारया. कधी कधी प्रसंग आला तर भक्ताच्या मागे पण चालतो, प्रसंग आला तर भक्ताच्या धावतो पण मागे मागे, मागे पण चालतो, आणि कधी कधी प्रसंग आला तर पुढे पण उभा राहतो. कोणाच्या मागे धावतो? प्रसंग आलेला आहे. सूरदास प्रभूंचं चरित्र डोळ्यासमोर घ्या. दोन्ही डोळे अंध येते आणि वृंदावनला निघाले बाके बिहारीच्या दर्शनाला. आपल्यासारखा चालायला रस्ता नाही. जंगलातून अरण्यातून निघाले. पायानं फक्त चालता येतं, पायाला डोळे नसतात, रस्ता दिसत नाही. जसे पाय चालतील तसं चालू लागले. 4 दिवस झाले एका जंगलातून चालले होते. असं जंगल होतं निर्मनुष्य का त्या जंगलात पक्षाच्या किलबिलाटाशिवाय दुसरा कुणाचाच आवाज नाही. असं जंगल. ते 4 दिवस चालता चालता त्यांच्या लक्षात आलं की जंगल निर्मनुष्य आहे, फक्त पशु पक्षी चालले. पाय नेतायत, तिकडे जातायत, चालण्याचा स्पीड भरपूर आहे, गतीनं चालतायत, कारण वृंदावनला जायचं दर्शनाला. जय श्री कृष्ण भजन चालले. चालत 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 पुढे एक दरी लागली. आता थोडं पुढं जर गेले तर सूरदास प्रभू दरीतच पडतील, आणि दरीत जर पडले तर यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. परत येणे नाही. भगवंताला काळजी पडले. माझं नाव घेतोय, त्याचं नाव घेणाऱ्याला तो मरू नाही देणार महाराज. त्याचं नाव घेणाऱ्याला पडू नाही देत तो. पुढे दरी म्हणून आवाज आला, ओ बाबा, ओ थांबा, पुढे दरी आहे, पडाल. सूरदास प्रभू काही बहिरे आहे नव्हते. कानावर शब्द आले पण विचार सुरू झाला. 4 दिवस झाले जंगलातून चालतोय, नुसत्याच पक्ष्यांचा किलबिलाट आहे, माणसाचा आवाज नाही. आणि आता जो आवाज कानावर आलाय तो कोणाचा आहे? माणसाचा बी नाही, लहान मुलाचा कोमल आवाज आहे, बाल आवाज आहे. आणि या जंगलामध्ये माणूस तर नाहीच नाही, पण लहान बालक हो ना हो. हा कोण असेल? माझा भगवान आहे. एवढी श्रद्धा तर, एवढा विश्वास तर नक्कीच पाहिजे महाराज भक्ती करणाऱ्याचा. हा माझा भगवान आहे. आणि मग जर त्याला माझी एवढी काळजी तर असा लांबून आवाज देतो का जाऊ नको पुढं म्हणून? असल गरज तर वाचवेल मला. ऐकलं ना ऐकलं केलं. आणि सूरदास प्रभू चालायला लागले. कळालंय त्यांना पुढं दरी आहे, मग चालण्याचा स्पीड कमी केला का? नाही नाही, आहे तीच गती चालण्याची, त्याच गतीनं पुढं चाललेले. चालत राहिले ना, आता पाऊल उचललं टाकणार, तर ते पाऊल जर टाकलं असतं तर त्या पाऊलाच्या खाली जमीन नव्हतीच, म्हणजे कुठे पडले असते ते? आलं धरलो खवाटाला, माग ही सगळं आंधळ, ते आंधळ पण ऐकत बी नाही. सांगितलं ना मागा पुढे दरे म्हणून, जाऊ नका पडाल म्हणून. हो, काय नाव तुमचं? सूरदास. इकडं कुठं वृंदावनला चाललं होते? हो, वृंदावनला. मग इकडं नाही रस्ता वृंदावनचा, मी रस्ता दाखवतो तुम्हाला, त्या रस्त्यानं जा. हाताला धरलं आणि रस्ता दाखवला. या जगामध्ये रस्ता दाखवणारे दोघच आहेत, एक म्हणजे देव आणि एक म्हणजे श्री गुरु. बाकीचे वाट नाही दाखवत, रस्ता नाही दाखवत, रस्त्यावर आणतात. हे दोघच फक्त आपल्याला वाट दाखवतात. आंधळी लय हुशार असतात. आपला हात दुसऱ्याच्या हातात नाही देते ते, त्याचा हात आपल्या हातात घेतात. त्याचा हात धरला सूरदास प्रभू. चला रस्ता दाखवतो तुम्हाला, आणि त्याच रस्त्यानं सरळ जायचं ना. आणून उभं केलं. हा रस्ता सरळ वृंदावनला जातो, आता तुम्ही जा. ते म्हणे आता नाही जायचं मला. आता नाही जायचं? तुम्ही तर वृंदावनलाच निघाले तर? हा,
वृंदावनलाच जायचं होतं, पण आता नाही जायचं मला. का बरं? ज्याच्या करता वृंदावनला जायचंय तोच इथं भेटला मला. कोणा करता जाऊ वृंदावनला? ओ मी तो नाहीये सुरदास प्रभू, मी तो नाहीये. माझा हात सोडा, माझा हात सोडा. नाही सोडणार. माझा हात सोडा, नाही सोडणार. हात सोडण्याकरता तुझा हात धरलाय का? ए देवा, हात तेव्हा धरला, हा हात धरण्याकरता मी सगळ्या जगाचे हात सोडलेले आहेत. तेव्हा तुझा हात आला, माझ्या हातात आलाय. सगळ्याचे हात सोडल्याशिवाय त्याचा हात हातात येत नाही. जोपर्यंत बाकीच्यांचे हात हातात आहे तोपर्यंत हा त्याचा हात आपल्या हातात देत नाही. विठ्ठल फार प्रेम करतो महाराज तो आपल्यावर. फक्त आपल्याला जाणीव कधी व्हावी माहिती का? सगळ्या जगानं आपल्याला टाकलं ना तरी तो टाकत नसतो. एक लक्षात घ्या ही गोष्ट. पण ज्या दिवशी सगळ्या जगाला आपण जवळ केलेलं आहे ना त्या दिवशी तो आपल्यापासून करोडो किलोमीटर लांब राहील. ज्या दिवशी आपण सगळ्या जगाला बाजूला करू त्या दिवशी तो स्वतःहून आपल्या जवळ येईल आणि आपल्याला जवळ करेल. मी तुझ्या करता सगळ्या जगाचे हात सोडले, आता तुझा हात का सोडू? सोड. नाही सोडणार. भगवंताची शक्ती आपल्या शक्तीपेक्षा जास्तच आहे. देवानं झटका दिला ना आपला हात सोडून घेतला. अरे तुझ्यामध्ये ताकद आहे, तू स्वतःचा हात सोडून घेशील. हात सुटला माझ्या हातातून म्हणून स्वतःला बलवान समजतो का? मी बलवान तेव्हा समजेल तुला ज्या दिवशी तू माझ्या अंतकरणातून निघून जाशील ना, त्या दिवशी तुझा खरा पुरुषार्थ मी समजेल. त्या सुरदास प्रभूं करता सतत त्यांच्या मागे मागे धावत चाललेला आहे. याच्यावर ना भगवान त्यांच्यावर प्रेम करतो हे सिद्ध होतं. विठ्ठल धावे चाले, धावतही जातो. कुणा करता गेला? गजेंद्रा करता धावत गेला. गजेंद्राचा धावा तुबा केला विठाई, पांडुरंगे वो पांडुरंगे. त्यांच्या करता धावत गेला. किती वेळात गेला? किती वेळात गेला? जेवायला बसला होता आणि आवाज आला देवा धाव. गरुडाला बी नाही बोलवलं. निघाला ना. आई साहेबांनी विचारलं कुठे चालले? तर कुठे जायचं होतं त्यांना? प्रभूला कुठे जायचं होतं? हत्तीकडे जायचं होतं. म्हणून ते तिला सांगत होते हत्ती. ह म्हणताना तिच्या जवळ होते, ती म्हणेपर्यंत कुठे आले? म्हणजे किती स्पीड असेल म्हणा बरं. हत्ती म्हणाल किती वेळ लागतो? हत्ती एवढा वेळात आला बी. म्हणजे किती स्पीड आहे देवाला. त्वरा झाली गरुडा, टाकी गेले मागे. गरुडाचा सुद्धा वेग त्याला कमी वाटतो. गरुडाचा वेग किती आहे? गरुडाचा वेग किती आहे? तू कोबराय पण म्हणता ना गरुडाचे पायी वेगी आणावा तो हरी. पटकन घेऊन या देवाला, पटकन तुमच्या वेगानं. म्हणजे गरुडाचा वेग किती आहे सांगते. आपली पापणी ना, पापणी खाली पडून वर जायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेमध्ये गरुड महाराज पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा करतात. किती? केवढ्या वेळेत? पापणी आहे ना तुम्हाला? पापणी आहे ना? खाली पडून वर जाऊ द्या बरं, किती वेळ लागतो बा? 3 प्रदक्षिणा मारतात गरुड महाराज एवढ्या वेळेत. तेवढा वेळ सुद्धा देवाला, ज्यानं अंतकरणातून संसार सोडला का त्याच्यापर्यंत जायला एवढा सुद्धा वेळ कमी वाटतो. धावे गजेंद्रा करता धावत गेला. सूरदास प्रभूं करता चालत आला. मागे मागे चालत आला. अर्जुनाच्या पुढे उभा राहिला. पायकू पाठीशी घातला. आपण पुढा उभा राहिला. कुणाच्या पुढे उभा राहतो, कुणाच्या मागे चालतो, कुणा करता धावत चालतो. धावे चाले मागे मागे. अजून त्याच्या प्रेमाचा दुसरा प्रकार आहे सुख दुःख साहे अंगे.
अंगे शब्दाचा अर्थ स्वतः शरीरानं समोरच्याचं भक्ताचं सुख दुःख घेतो. सुख दुःख म्हणजे दुःखच. सुख दुःख म्हणजे दुःखच. आपली मराठी जरा विचित्र आहे बोलायला. दुकानात जर गेलो, ओ धोतर केवढ्याला? 200 रुपयाला. काही कमी जास्त करा ना. म्हणजे एक तर कमी तरी करा, नाही तर मग 200 तर मग 220 घ्या. असं आहे का? कमी जास्त शब्दाचा अर्थ काय? कमीच. म्हणायला कमी जास्त म्हणतो पण अर्थ काय? कमीच. तसं इथं सुख दुःख म्हणजे सुख आणि दुःख नाही, फक्त दुःखच. भक्ताचं दुःख स्वतः आपल्या अंगाने घेतो. राधाराणीचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. उकळतं दूध पिण्याकरता दिलं. कुणाला? राधाराणीला. काय अडचण आहे याला? यानं जर ठरवलं असतं तर उकळतं दूध एका मिनिटात आईस्क्रीम केली असती त्या दुधाची. नाही करू शकत तो. त्याला काय करता येत नाही. यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्यच भूतानि धारयाम्यहम् ओजसा. चंद्र सूर्याला प्रकाशमान करणारा हा, याला दूध गार नाही करता येत. एका मिनिटात गार केलं असतं पण नाही केलं त्यानं. काय केलं मग? उकळतं दूध राधाराणीला पिऊ दिलं. तिच्या पोटात जाईपर्यंत ते एकदम थंड झालं, एकदम थंड. याच्या पायाला भले भले फोड आले. आई साहेब सेवा करायला लागले तर म्हणे, कुठं गेले होते बिना चपलाचे तुम्ही? कुठंच नाही, इथंच होतं. मग फोड कस काय आले? ते तुमचाच प्रकार आहे. तिला उकळतं दूध दिलं ना, तुमची तर कमालच आहे. दूध ती पिलीन, फोड तुमच्या पायाला कसे? ते दूध तिच्या पोटात जाण्याच्या अगोदर तिच्या हृदयातून, तिच्या चित्तातून हे दूध गेलं. आणि रुक्मिणी, तुम्हाला माहिती आहे का, तिच्या चित्तामध्ये माझे चरण आहे. ते पोटात दूध जाण्याच्या अगोदर उकळतं दूध माझ्या चरणावरून गेलं आणि म्हणून चरणाला पायाला फोड आले. एवढा भगवान प्रेम करतो. पण कुणावर? ज्यानं चित्तातून संसार सोडला त्याच्यावर. विठ्ठल ज्या भक्तांवर भगवान प्रेम करतो, ज्यानं वृत्तीनं प्रपंच सोडलेला आहे, असे भक्त नेमके भगवंतानं आपल्यावर प्रेम करावं याच्या करता नेमके ते भक्त काय करतात? याने घ्यावे नाम, 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 याने घ्यावे नाम. निसी करण त्याचे काम, त्याचे काम. धावे चाले मागे, धाव झाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धाव झाले मागे. दिसे करावे त्याचे काम, दिसे करावे त्याचे काम. धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे
हरी जय 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 विठोबा हरी जय 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 हरी हरी जय जय हरी हरी जय जय गोपाल गाता करे आला आला याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम. का भगवान भक्तांवर इतकं प्रेम करतो तर ते भक्त अखंड त्याचं नाव घेतात आणि नामाचा परिणाम भगवान त्या नामधारकाचा दास होतो. दास त्याने आपला दास होण्यापेक्षा आपण भगवंताचा दास झालेलं बरं. पण आपण देवाचा दास नाही होत, आपण कोणाचे दास? तुकोबरांचं प्रमाण आहे बरं, आपलं नाही. कारे दास होशी संसाराचा काय पुढे खर खर खरं नाही, खरं नाही खर. खर शब्दाचा अर्थ काय? खर शब्दाचा अर्थ काय? गाढव. फक्त 2 पाय नाहीत आपल्याला, तेवढी कमतरता आहे. नाही तर वागणं कोणासारखं आहे आपलं? काही घ्यावं, काही प्यावं, कुठेही जावं, काही करावं. मग संसाराचा दास होण्यापेक्षा देवाचा दास हो, भगवंताचं चिंतन कर. परिणाम भगवान त्या भक्ताचं काम करतो. आता आपण 12 दिवसानंतर वारीत काकडा घेणार आहे, त्यात भला मोठा अभंग आहे, उच्च नीच काही. हा संपूर्ण अभंग बघून घ्या. त्या त्या भक्ताने भगवंताचं नाम घेतलं, बदल्यात भगवंतांना त्यांच्या घरी काम केले. याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ज्यानं मग भगवंताचं असं नाम घेतलं तो भगवान त्या भक्तांवर प्रेम करतो. प्रेम करताना भगवंताचा स्वभाव तुकोबराय अभंगाच्या शेवटी तुका माने भोळी, तुका माने भोळी, तुका माने भोळी, तुका माने भोळी, तुका म्हणे भोळी, तुका म्हणे विठ्ठल कृपे जी कोवारी,
विठ्ठल कृपेची कोवळी परमात्मा भोळा आहे. त्याची सेवा केली असा भोळा भगवान प्राप्त होतो. आणि खरे हे पांडुरंगासारखं भोळं व्यक्तिमत्व भोळा देव नाही महाराज. तुम्ही बाकीच्यांकडे बघा, प्रत्येक देवाच्या हातात तुम्हाला काही ना काहीतरी शस्त्र बघायला मिळेल. प्रभू रामांच्या हातात धनुष्यबाण, भगवान श्रीकृष्णाकडे चक्र सुदर्शन चक्र, हनुमंतरायांकडे गदा भगवान शंकराकडे त्रिशूळ आहे, देवीकडं तलवार त्रिशूळ चक्र सगळं सगळ्या देवांकडे. पांडुरंगाच्या हातात कोणतं शस्त्र आहे? दोन्ही हात कमरेवर ठेवून. का? त्याला या अवतारात हेच सांगायचंय, मी शिक्षा देण्याकरता इथं उभा नाहीये. तो आपल्या सगळ्यांची वाट बघण्याकरता तिथं उभा आहे. कोणता देव म्हणतो मला भेटायला या? पण हा स्वतःच सांगतो, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज. पांडुरंग हात जोडून आपल्याला म्हणतो, ओ मला विसरू नका बरं का. आषाढी कार्तिकीला तरी वर्षातून दोनदा मला भेटायला या बरं का. इतका भोळा आहे, इतका भोळा आहे. बस त्याची कृपा आपल्यावर हवी असं वाटत असेल, तोही आपल्या मागं मागं धावावा असं वाटत असेल, आपले दुःख त्यानं स्वतःच्या अंगाने झेपावे असं जर वाटत असेल, तर आपल्याला एकच करावं लागेल, त्याचं नाम घ्यावं लागेल आणि त्यानं आपल्यावर प्रेम करावं असं जीवन आपल्याला आपलं बनवावं लागेल. याच्याकरता शरीराने प्रपंचात राहावं लागेल आणि वृत्तीने त्याचं चिंतन करावं लागेल. ती संधी भगवंतानं मामा तुम्हाला दिलेली आहे. आदरणीय श्री परमार्थ प्रेमी हरिभक्त परायण श्री रामदास मामा बाबूराव कोरके हे गेल्या 33 वर्षापासून किर्लोस्कर फेरस कंपनीमध्ये कार्यरत होते, सेवा करत होते, काम करत होते. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांची ती सेवा त्यांनी त्या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची घडून आणली, केली. आणि त्याबद्दल त्या कंपनीच्या माध्यमातून, आपल्या कामाच्या माध्यमातून आज घेतलेले, अर्थात कामातून निवृत्त झाले, अर्थात प्रपंचाच्या जबाबदारीतून सुद्धा मुक्त होऊनच यायचं. आणि मग म्हटलं ना, बदली माणूस आहे पुढं बघायला. तसा कंपनीत बदली माणूस येणार आहे, त्याच्या घरात सुद्धा बदली माणूस येणार आहे. आणि त्यांच्या बदली माणसाचं नाव पण मस्त आहे, सदाशिव. त्यांचे चिरंजीव. रामाची भक्ती करणारा आणि रामाची सेवा करणारा सदाशिवच असणार आहे. कारण रामाला सदाशिव देव मानत असतो. अर्थात मुलगा ही जबाबदारी बघल. कुठे आहे तुमचे चिरंजीव? तुम्हाला वाटतं का नाही वडिलांनी आता परमार्थ करावा? तुम्ही समर्थ आहे का नाही प्रपंचाची जबाबदारी बघायला? बघा, ते समर्थ आहे, त्यांनी जबाबदारी घेतलेली. आता बस प्रपंच सोडायचा नाही शरीराने, पण आता उरलेला सगळा आयुष्यातला वेळ भगवत नामचिंतनाकरता खर्च करायचा आहे, त्याच्या सेवेकरता खर्च करायचा आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ देवाच्या सेवेकरता खर्च कराल, त्या अर्थानं, खऱ्या अर्थानं संसाराची सेवा निवृत्ती तुमची होईल. आणि आज त्या सेवा निवृत्तीच्या निमित्तानं इतर दुसरा कुठलाही कार्यक्रम न करता भगवत नामचिंतनानं माझ्या संसाराचा पूर्ण विराम व्हावा आणि माझ्या परमार्थाची सुरुवात व्हावी. खऱ्या अर्थानं याच न्यायानं, याच अपेक्षेनं हा कोरके परिवाराच्या वतीनं आयोजित केलेला सोहळा आहे. मी भगवंताला विनंती करेल, इथून पुढे परमार्थामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करण्याकरता आदरणीय श्री रामदास मामांना भगवान चांगल्या प्रकारची सद्बुद्धी देव, परमार्थ करण्याकरता चांगलं आयुष्य देव, चांगलं आरोग्य देव. आणि त्या परमार्थाकरता त्यांच्या सहचिरणीची, त्यांच्या सौभाग्यवतीची, त्यांच्या कुटुंबाची त्यांना साथ असावी अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि त्यांनी मगाशी पण आपल्याला घरात शब्द दिलेला आहे का, आपल्या दिंडीमध्ये एक वारकऱ्याची, एक नाही दोन, सुईमाग द्वारा आहेच ना, आणि त्या दोऱ्याला घरी ठेवून कसं चाललं आपल्याला. दोघांनी पण वारीमध्ये ते येणारच आहे. त्यांनी तसा मागाशी शब्द दिलेला आहे, 2 वारकरी पुन्हा आपल्या या दिंडीमध्ये सहभागी होतील आणि अविरतपणे आपली पायी दिंडी ते कधीही सोडणार नाही अशा अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करूया. आणि या सेवा निवृत्तीच्या निमित्तानं आज आपण इथं सर्वजण जमलो, सगळ्यांची साथसंगत मिळाली. विद्यार्थी वर्गाचे आभार मानून, गायक वादकाचे आभार मानून, साऊंड सिस्टीम
आणि चित्रीकरणाची व्यवस्था ज्यांनी केली सगळ्यांचे आभार मानून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय करा